भारतीय जनता पार्टीच्या या अत्यंत उत्साहाने भरलेल्या प्रचार सभेला मंचावर उपस्थित या सभेचे अध्यक्ष, आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्यांनी अगदी 96 चा नगरपालिकेचा अनुभव त्यांचा सांगितला, ते आदरणीय राधाकृष्ण यांना पाटील. मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, ते या माजलगावचे सर्वात ज्येष्ठ मार्गदर्शक आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये कालखंडाची भूमिका त्यांनी घेतात, ते आदरणीय डॉक्टर अरुण गावकरजी. त्यांनी खूप सुंदर भाषण केलं, जबरदस्त भाषण केले. तसेच आमच्या पक्षाचे प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी, आमचे माधवसाच्या निर्मळ, आमचे अरुणाबा भाषण केलं, आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष संजय आंधळे, डॉक्टर अशोकराव तिरके आणि मंचावर उपस्थित अमरनाथ गोपे, त्यांनी पण जबरदस्त भाषण केले. डॉक्टर प्रशांत पाटील, शिवाजीराव रांजण, त्यांनी सुंदर मार्गदर्शन केलं. सुमनताई मुंडे, विनायक रत्न पारखी, आमचे मंडळाचे अध्यक्ष, आमच्या ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष रुपाली कचरे आणि अभिजित सोळंके, उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, हे नाव घेऊन तेवढं फक्त उभं राहून नमस्कार करा. प्रभाग क्रमांक 1 सुमनताई मुंडे, जोशी सतीश, प्रभाग 2 आलजेटे शीतल, बघा किती लहान लेकरू उभे बघा, आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये इनामदार असे आणि स्वाती डोंगरे, प्रभाग 4 मध्ये दीपक मेंढे आणि सौभाग्यवती रत्न पारखी कविता, प्रभाग 5 मध्ये नेहा लता आणि आदरणीय रत्नताराव रावकर, प्रभाग 6 मध्ये उषा शिंदे आणि क्षीरसागर दत्तात्रय, प्रभाग 7 मध्ये सौभाग्यवती आळणे सुशीला आणि संतोष सोळंके, प्रभाग 8 मध्ये सौभाग्यवती अडकुंटे सरस्वती आणि शेख मोती युनुस, प्रभाग 9 मध्ये भगवान काळे आणि शेख आफरीन या पटेल, आपली बेटी भाषण केलं. प्रभाग 10 मध्ये सौभाग्यवती अनुराधा दत्ता महाजन आणि अभय रोगे पाटील, प्रभाग 11 मध्ये कौशल्या दळवे आणि पठाण असीम समंदर, प्रभाग 12 मध्ये निकिता जाधव आणि शेख पाशा, प्रभाग 13 मध्ये संतोष जाधव आणि आशा गायकवाड. हे सर्व माझे 13 प्रभागामध्ये सौरिक उमेदवार आणि आमच्या या सगळ्या उमेदवारांचं नेतृत्व करत असलेली, अत्यंत तरुण सुटसुटीत कोरी पाठी असलेली आणि निष्काम मनाने राजकारणात पहिलं पाऊल ठेवत असलेली आमची या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संध्या ज्ञानेश्वर मेंढे आणि आमचे ज्ञानेश्वर मेंढे नाना आणि उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, युवा बांधव आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवत असलेल्या माझ्या मायमाऊल्यांना माता भगिनी, खरं तर आज काहीतरी रस्ता नको. मी माजलगावमध्ये 4-4:30 ला येणार होते, पण रस्ता नकोमुळं मला परळीवरनं गेल्या जाऊन परत उलटा माजलगावला यावं लागलं, त्याच्यामुळे मला उशीर झाला. खरं आज एक 10-5 घरी भेट द्यायची होती, कार्यकर्त्यांशी चर्चा करायची होती, पण मग ते काही शक्य झालं नाही. पण मी आज या सभेला इथे संबोधित करत असताना माझ्या समोर मला वाटतं वैष्णव देवीची मूर्ती आहे आणि या मूर्तीच्या समोर मी बोलत असताना या प्रत्येक स्त्रिया, आपलं नाव काय बेटा? आपलं नाव मिसबा. या सगळ्यांना बघत असताना या छोट्या छोट्या जे आहे, मिसबा आहे, आमची संध्या आहे, ती छोटीशी आमची काय नाव बरं तिचं, आलजेली शीतल आहे, तर सगळ्या लहान लहान मुलींना मला साक्षात असं वाटलं की इतकी मोठी जबाबदारी ईश्वराने आपल्यावर टाकली. या छोट्या छोट्या देवीचे रूप आहेत आणि या सगळ्यांना
बैलांना राजकारणात पाऊल ठेवताना कुठेतरी माझ्या माध्यमातून येत आहेत. हे केवढं मोठं माझं भाग्य आहे. आज राजकारणाचा चेहरा पूर्ण नवीन झाला असताना लोक समोरच्या मध्ये घरामध्ये काहीतरी दुर्घटनेला स्वतःला एखादा व्यासपीठ करत असताना, कुणाच्या घरात झालेल्या घटनांचं राजकारण करत असताना, अशा परिस्थितीमध्ये या कोवळ्यामुली राजकारणात पाऊल ठेवताना चांगली स्वप्न या माजलगावची पाहत आहे. हा माजलगाव भ्रष्टाचार मुक्त कारभारचे, त्या माजलगावमध्ये पाणी वेळोवेळी नाल्या पावसाळ्याच्या आधी साफ होईल. या माजलगावमध्ये रोड रुपयाचा बंदोबस्त केला जाईल. आज खरं सांगू का, माझ्यातल्या पंकजा मुंडेला थोडं रिटायरमेंट घ्यायचं समाधान वाटायला लागलं की आपण जेव्हा आता नाही नंबर अजून बरेच काम आहे. पण मला जेव्हा सरकार व्यवसाय केले तेव्हा एक चांगली पिढी मी घडवली असलं तरी मला माझं आठवण कारण मला निर्णय घेणं हे खूप कठीण वाटत होतं. कोणाला द्यावं. निर्णय प्रत्येक निर्णय योग्यच असतो, पण योग्यात योग्य. प्रत्येक पुरुष उत्तम असतो, पण प्रभुराम पुरुषोत्तम आहे. तसं आपला उत्तम निर्णय कसा करावा हा प्रश्न मला पडला होता. मग मी कुठेतरी आपलं काहीतरी बघत होते कार्यक्रम. त्या कार्यक्रमात ते सांगत होते पहिले सतयुग असायचं. सतयुगात लोक चांगले होते सगळे, बरोबर. सतयुगानंतर काय आलं, प्रभुरामांचं सतयुग आहे, त्रेतायुग आहे. त्याच्यानंतर कृष्णाचा जन्म झाला. कोणत्या युगाला? द्वापर युगाला. आणि द्वापर युगानंतर कोणत्या युगाला? कलियुग. कठीण काम आहे. पण या कलियुगामध्ये एक असा आता वेळ येतोय, त्या युगाचं नाव शक्ती. कलियुग जेव्हा वेळ कलियुग होतो त्याच्यामध्ये शक्ती युग येतं. आणि त्या शक्ती युग मध्ये नारी देवी आपला पूर्ण त्याच्या हातामध्ये ते शक्ती युग येत असते. आणि आतापर्यंत झालेले सगळं काम हे स्त्री शक्ती करत होते. म्हणून ते शक्ती उमेदवारांकडे बघताना असं वाटायलंय की शक्ती युग आलेली. आमच्या उमेदवार उच्च विद्यालय डॉक्टर आहे. आपल्या या पण आहात नसते आणि पुन्हा नंतर आहार तज्ञांनी खायचं नाही म्हणजे योग्य ते खायचं, आरोग्य ते नाही खायचं. म्हणजे काय खायचं, तर लोकांनी चहा खायचा, बिस्किट खायचं, फराळ खायचा. पण कामाच्या दरम्यानमध्ये काही खायचं प्यायचं असं ती म्हणायचं. तर ते आहार तज्ञ समजा. त्याच्यामुळे या मार्गाच्या भ्रष्टाचाराचा आहार पूर्णपणे बंद करून विकासाचा आहार वाढवण्याचं काम करतो. भ्रष्टाचाराचं कुपोषण पूर्णपणे करून विकासाचं पोषण करण्याचं काम करेल. कौतुक वाटतं. माझ्या राजकारणात जाऊन पहिलं पाऊल ठेवलं होतं. प्रचंड संघर्षात प्रचंड ज्वालामुखीमध्ये परिस्थितीत माझा राजकीय जन्म झाला. आणि तेव्हा मुलगी कुठं वाचवते असा प्रश्न निर्माण झाला. मुंडे साहेब जेव्हा आपल्याला नकारात घेऊन गेले, तेव्हा मुंडे साहेबांना अंतिम संस्कार कोण करणार एवढा मोठा प्रश्न देशासमोर उभा होता. दिल्लीमध्ये चर्चेचं अंतिम संस्कार कोण करणार, मी करणार. माझ्या वडिलांचा अंतिम संस्कार मी करणार. त्या कठीण परिस्थितीमध्ये स्त्री राजकारणात उदयाला आली. अनेक संघर्ष केले. अनेक पुरुषांना एक स्त्री नको असताना सगळे मिळून अटक करण्याचं प्रत्येक प्रसंग देण्यात आले. तेव्हा या जेव्हा छोट्या छोट्या मुली घडत आहेत ते बघून समाधान वाटतं. एक माझी मुस्लिम छोटीशी माझी बहीण असते ती पंकजा ताई, मला तुम्ही खूप आवडता. ते किती मोठा किरदार आहे. आणि म्हणून मला राजकारणाच्या या व्यासपीठावर कोणावर टीका करायची गरजच नाही. मला सांगा, आपण जर मुलांमध्ये त्याचं तोंड काय आपल्या मनाला, आपण जर मुलांमध्ये किती रुपये आपण करायचा, आपण मुलांमध्ये वाईट करायचं, आपण चांगलं नाही. आपल्या प्रतिनिधित्वाचे आपण चांगले होणार, आपल्या विचारांचे आपण चांगले होणार. लोक काही सांगून उपयोग नाही. आम्ही चांगले आहे विश्वास लोकांच्या निर्माण करणं. मी तुम्हाला विश्वास देतो. ही जी नगरपालिका येणार आहे, या नगरपालिकेमध्ये चमत्कार या माझ्या गावामध्ये होणार आहे. आमची संध्या निवडून दिली आणि तिच्या
डॉक्टर म्हणले कसं एकटं एक वाढून नाही जमणार, भांडण करायला तिला नोकरी ताकदून म्हणजे आपल्याला त्याची तयारी नाही तिच्या बरोबर. त्यामुळे सगळ्यांना आपल्याला निवडून पाठवलं वेगळं करून जमणार नाही. आणि म्हणून मग एक समजदार एक जण कधी झालेला विकास मला तर विकास करायचा होता. आता डॉक्टर म्हणाले मागच्या वेळी काय झालं त्याच्यात सहभागी नाही, पण मला खूप वाईट वाटलं की माझ्या पालिकेत पालकमंत्री प्रत्येक गोष्ट अडकून पडली. पण आज तशी परिस्थिती नाही. तुम्ही जर समजायला सांगितली तर खूप खूप चांगला विकास होईल. त्या भ्रष्टाचाराच्या प्रचंड या उन्हाळ्यामध्ये आपल्याला एक शीतल संध्या अनुभवायची असेल आणि आपल्याला विकास अनुभवायचा असेल तर बघायचं आपल्यासमोर बटन दाबून प्रचंड मनाने आपलं नाव काय नाव आहे बेटा तुझं मला ते कळलं. तिने सांगितलं की आम्हाला या सरकारपासून काय मिळतं. मी सांगायची गरज आहे, सांगायला तुम्ही कोणत्या लाडक्या बहिणी आहेत का नाही. आता लाडकी बहिणी एक असते आणि दुसऱ्या म्हणतात होणारे कोणाची लाडक्या बहिणी तुम्ही आमच्या महाराष्ट्र सरकारचं आमच्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या लाडक्या बहिणी आहेत. मग तुम्हाला लाडक्या बहिणी केल्याबद्दल तुम्हाला आज कोणी काय दिला प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना कोणी मोदी आपल्याला जलमन योजना कोणी दिली, आपल्याला पीक विमा कोणी दिला त्यांनी दिला, आपल्याला आयुष्यमान योजना कोणी दिली त्यांनी दिली, आपल्या बचत गटाच्या महिलांना त्यांनी दिली. आणि हे सगळं करत असताना लाडकी बहीण मुख्यमंत्री झाला असताना आपण दुसऱ्या करण्याची गरज नाही. मी स्वतः मला वचन देते या नगरपालिकेला निवडून दिल्यानंतर मी दर 3 महिन्याला नगरपालिकेची बैठक मी स्वतः घेईन. प्रत्येक बजेटचे व्यवस्थित वाढवलं जाईल स्वतः करेल. पहिले महिलांनी स्वच्छ गल्ला करून स्वच्छ सगळ्या म्हणजे जास्तीत जे काय मलेरिया वगैरे डेंग्यू सगळ्या बाहेर देशीच्या टाकून काही स्वच्छ रस्ते करू, चांगल्या शाळा करू, टॉयलेटची महिलांना व्यवस्था करू, मुलींना व्यवस्था करू, अभ्यासिका आता काय मागितलं तर अभ्यासिका मागितली मला बरेचने आमचं काय करता येईल तर अभ्यासिका तुमचे IAS IPS होणार आहे. आता मी सांगायची पालकमंत्री आणि नागपूर शहरात 6 अभ्यासिका करते शहरात की गरीब लोकांची मुलं आहे त्यांना अभ्यास पाहिजे, त्यांना लायब्ररी पाहिजे आणि टीव्ही वगैरे लावून त्यांना ऑनलाईन क्लासेस सुद्धा घेते. असं आपण मार्गगाव निर्माण करतो. त्या मार्गगावाला पूर्णपणे दुर्गंधीपासून मुक्त करू, स्वच्छ करू, व्यापाराने कमी करू आणि याच्या बाजाराचे प्रश्न आपण पूर्णपणे मागू. मागच्या वेळेस पालकमंत्री असताना आजाराचा माहिती पावला लोकांची काय पाहिजे चला म्हणून हा विषय मार्गे लावून आणि या मार्गगावाला स्वच्छ सुंदर निर्मळ असं मार्गगाव केल्याशिवाय आपण म्हणावे. आपल्या राज्यामध्ये सगळ्या समुदायाची नगराध्यक्ष पदाचे आपले आहेत समजा तर सगळ्यात जास्त काम करणारे नगरपालिका मी पहिल्यांदा तुम्हाला पहिल्यांदा पाहिजे इंदोर आणि भोपाळ दूर झालेल्या सगळ्यांना तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे. 10 वर्ष स्वतःच्या देशामध्ये पहिल्या नंबरची महानगरपालिका कोणती इंदोर आणि भोपाळची आणि तिथे मी काम केलं 5 वर्ष. आता मी 3 केलं माझ्या आजूबाजूची आणि माझं गावकडे 3 लाख पाठवलं अभ्यास करायला कशी घटनागाडी चालवली पाहिजे, कसा कचरा उचलला पाहिजे. आणि मी पाठवलेल्या मुळे एका शब्द देते की कचऱ्याचं व्यवस्थापन करताना आपण लवकरच मार्गगाव आणि हे काम पूर्णपणे आपण आपल्या बचत गटांना ठेवून म्हणजे गरीब वस्तूच्या माय म्हणून स्वतःच्या हाताला काम घेऊ आणि प्लास्टिकचा पूर्णपणे आपण निर्मूलन करून याच्यावर प्रक्रिया करणारा उद्योग म्हणतो. आता काम देऊ, स्वच्छता देऊ आणि निर्भय असं प्रशासन देऊ. त्याच्यापेक्षा आपल्याला काय पाहिजे, सरकारकडनं आपल्याला काय पाहिजे
आपण निवडणुकीला असं बघतो की निवडणूक म्हणजे दिवाळी आहे, मग दिवाळीची निवडणुकीचे पूर्ण 5 वर्ष आपले मोदी दरेश्वर राहणार. निवडणुकीला बघू नका दिवाळी म्हणून, निवडणुकीला कर्तव्य म्हणून बघा. निवडणुकीला आपण अशा पद्धतीने बघितलं तर 5 वर्षामध्ये आपल्याला मिळून देतील. कुणाचं कोणी जेवण झालं, कुणाचा लाभ घेतला, कुणाचं मदत झालं, कुणाची पार्टी झाली, मग त्याच्याकडून जाणारी अपेक्षा करू नका. काय आपल्याला अपेक्षा केली आहे की चांगल्या माणसाची अपेक्षा पूर्ण होईल. रिक्षाची गोड जिल्ह्याने नवीन केल्या बाकीचे नगराध्यक्ष माझ्या गावात डॉक्टर साहेब तुमचं ऐकलं केलं राजकारण करताना बरोबर आहे. मग आता हे नवीन चेहरा चांगले त्यांना संधी द्या आणि काम करण्याची नवीन चेहऱ्याला नवे उमेदीच्या आईवडील संधी द्या. खरंच आहे आवाज नावाचं काम करतात त्याच्यामध्ये आणि महिला आणि महिला यांच्याकडे आपण काम करतो. ते कुठल्या जातीचा मुद्दा करणार आहे ते गोपीनाथ विचारला नाही, पक्षाच्या मुद्द्याचा आणि माझ्या त्यामुळे प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येक विचारांच्या प्रत्येकाच्यासाठी काम करण्यासाठी माझं ही संधी प्राप्त या संधीचं सर्व यशला लावणार ती संधी परत घेत नसते. मी पर्यंतला मागच्या 5 वर्ष 8 वर्ष निवडणुकीला पण मध्ये निवडणूक झाली ना, तर 9 वर्ष 2 टर्म झाले नाही. प्रशासनाने प्रश्न असा आहे की मी लढले 9 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी तेव्हा मी मंत्री होते, मला काही नको, मला फक्त काम करू द्या नाही. मग आता मग परत ती घरी नाही जाते. तुम्ही परत येत नाही. मी तुमची संपर्क बनली आहे. माझं गावचा चप्पा नाहीये, माझं गावचं राजकारण मला पूर्ण नाहीये. हे सगळे मंचावर बसवावे लागतात. त्यांना सगळे बसवून आमच्या शिंदे साहेबांचे मी जरूर आभार नाही की त्यांनी आम्हाला आमच्या नगराध्यक्षपदात मदत केली, त्यांच्या नगराध्यक्षपदाचा मोठ्या मनाचे त्यांनी मला म्हणजे इथे आमची डिस्ट्रिक्ट लागली आपल्या आजाद आहे त्याचे आभार. त्यामुळे ते कोणी आपला शत्रू नाही, आपला जे आहे शत्रुत्व आहे भ्रष्टाचार. आपला अडचणीचा विषय आहे तो गैर काढला त्याला गरज आहे आणि आपल्याला अत्यंत लागण्याचा त्या माझं रोजगार, त्या माझं लोकांसाठी आरोग्य, चांगला माझ्या गावामध्ये आरोग्य चांगल्या व्यवस्था, त्या बाबत म्हणजे आमच्या मुख्यमंत्री जी आपल्या इथल्या मदत ऑपरेशन आपण केलं होतं ना, त्याला आजारी तर मुख्यमंत्री साहेबांच्या संदर्भात स्पेशल आपण मुख्यमंत्र्यांना नगर अध्यक्ष आपल्या म्हणून येणार आहे. जिथे जिथे नगरपालिका आपल्या आहे त्या ठिकाणी सहायता गरीब लोकांना खूप मोठी मदत आपल्याला आहे माध्यमातून. मी माझ्या जबाबदारी घेते. तुमचा माझा विश्वास आहे का? विश्वास हात वर केला बरं चांगला प्रश्न विचारते. कोणाला माझ्यावर विश्वास आहे त्या हात वर करा, हात वर करा. तुमचा आहे का? त्यांचा औषध आहे, त्यांच्यावर धाक आहे, तुमच्यावर नाही. हे हात हाताच्या मुठी आवळा, हाताच्या मुठी आवळा आणि जोरदार घोषणा द्या. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा भारत माता की, भारत माता की. माझ्या या प्रत्येक उमेदवाराला पंकजाताई स्वतः ही वेळ कमी येत असली तरी वेळ कामात करते. तर माझ्या या उमेदवारांना निवडून द्या. 2-3 महिन्याला नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये बसलेल्या मुलं बसले नाही नाव बदला. ते माझं तुम्हाला अभ्यास नाही आणि तुम्हाला तर माहितीच आहे मेळाव्याची है मेरा शासन मेरे हवाले करो और अपना विकास अपने आप को से धन्यवाद.